का काढून ठेवलीस ही हॅट सांग? आता इथे कुठे घालून बसू हॅट? मग काय झालं? तू पण अशी आहेस ना स्वाती. जाऊ दे, ज्यूस घ्या. अहो मगाशी फोन कोणाचा आला होता? देशपांड्याचा फोन आला होता. त्याच्या मुलीचं लग्न ठरलंय. पुढच्या महिन्यात लग्न आहे, आपल्याला जावं लागणार आहे. अरे वा, छान. नक्की जाऊया आपण. आपल्या गार्गी एवढीच आहे ना ती? हो. गार्गी तुझं काय? आत्ता नाही सांगता येणार, बघू कशी सुट्टी मिळते मला ते. अगं तसं नाही, तुझ्या लग्नाबद्दल विचारते मी. आई अगं काही काय, एवढी काय घाई आहे? आणि घाई? अगं तुझ्या वयाच्या मुलींची लग्न ठरतायत, बघतेस ना? हो, पण आत्ता इथे हा विषय नको ना आई. बरं ठीक आहे, मला सांग तुला कसा मुलगा हवाय? म्हणजे आम्ही बघतो ना, का तुला कोणी आवडतोय? आई गागी खरंच जर तसा कोणी असेल तर बिंदास सांग, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण खरंच तसं नाहीये. हाय. अरे निलय. हो, हा इथे कसा? मे बी मीटिंग वगैरे असेल त्याची कदाचित. हॅलो. हाय, तू इथे कसा? माझी एक मीटिंग होती त्यामुळे आलो. ओ अरे बस ना आमच्या बरोबर, नाहीतरी एकटाच आलायस ना, बस. हा, म्हणजे यू कॅन जॉईन. या खूप. ज्यूस घेणार आहेस? नाही, जस्ट घेतला. सो ऑफिस कसं चाललंय? चाललंय. सगळे मिस करतायत तुला खूप. पक्या, रुचिता, सेड्रिक तर म्हणजे नुसते गार्गी गार्गीच करत असतात. खरं सांगायचं तर मी पण त्या सगळ्यांना खूप जास्त मिस करते. तू आलीस ना की आपण एक मस्त पार्टी करू. डन, खरंच करूया. एक लाख? एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. शोभतं का ग तुला किरणा? शोभतं का तुला? मी एवढ्या वर्षापासून तुझं गुपित सगळ्यांपासून लपून ठेवतोय आणि तू 1 लाख रुपये द्यायला मागे पुढे बघतेस का? बरं ठीक आहे, नको देऊ. जातो बिया, सांगतो त्यांना. ते घरी नाहीयेत. नाही आहेत का? अरे देवा, पण येतील ना ग कधीतरी. मी हात जोडते तुझ्या समोर, नको ना असं करू. ठीक आहे ग, ठीक आहे. मग केवढे पैसे आहेत तेवढे तरी सांग. लाख नसले तरी चालतील, जेवढे असतील तेवढे दे. मी पैसे देते, पण तू तोंड बंद ठेवायचं. अगं तू पैसे दिलेस ना, माझं तोंड बंद. तुझी शपथ, तुझी शपथ. मला पैसे बँकेतून काढावे लागतील. हा, जाऊन ये तू बँकेमध्ये. हा, मी इथंच बसतो, बाहेर ऊन आहे ना. अगं तोंड काय बघत बसलीस? बँक बंद होईल, जा लवकर. म्हणून मग पक्याला म्हटलं तू घरी जा, मोबाईल घेऊन ये, नाही तर दिवसभर त्याचं कोण ऐकलं असतं. एनिवेज पिशव्या दे ना तुझ्या. अरे नाही, चुके मी पकडे. अगं दे ना. अरे नाही, खरंच. दे दे. आय होल्ड इट. बरं, तब्येत कशी आहे तुझी? मस्त, एकदम छान, फिट अँड फाईन. गुड. तू आराम करतेस की नाही हे तुझ्या आईला सुद्धा विचारणार आहे मी. अरे घरी बसून दुसरं काय करणार, मी आरामच करणार. अहो आपण विचारूया गार्गीला.
इतकी घाई करू नकोस स्वाती. हे बघ, असं काही असेल तर ती स्वतःहून सांगेल ना आपल्याला. नाही पण तिला सांगायला जर अवघडल्यासारखं वाटत असेल तर आपण समजून घ्यायला हवं ना. ठीक आहे, नंतर बघू आपण काय. आई, बाबा, अहो आमच्या बरोबर चला ना. तिथे का थांबलाय? अगं आम्ही म्हातारी माणसं, तुमच्यासारखं थोडं आहे तरुण जोडपं. अगं गार्गी, म्हणजे तिला असं म्हणायचंय की बराच वेळ चालतोय ना आपण, तर पाय दुखायला लागलेत तिचे. कॅब करूया का मग? अगं कॅब तर करूयाच, पण आपण पिक्चरला जाणार होतो ना. हो, जाऊया. मग मी निघतो. नाही नाही, अरे तू पण चल ना आमच्या सोबत. नाही ऍक्च्युली मला कामं आहेत जरा. अरे कामं होतच असतात रे, चल की. निलय, आम्हाला माहिती आहे तुमच्या ऑफिसमध्ये खूप कामं असतात, पण आजच्या दिवस जरा बाजूला ठेव ना आणि चल आमच्या बरोबर. गार्गी, तूच सांग ना त्याला. आई म्हणते आणि जर का तुला वेळ असेल तर चल. ठीक आहे मग चला. चला मग, चला चला लवकर चला चला. चला. ए, आणि मला ना चीज पॉपकॉर्न पाहिजे, त्याच्याशिवाय काय मी पिक्चरला नुसता तसा बसणार नाही बाबा. अच्छा. मतदार पार्टी दिसते. ती किरण यायच्या आधी छोटा मोठा तर हात मारलाच पाहिजे. अरे यार, काय नल्ला माल आहे. काय अरे यार, भंगार आहे यार. फुकटात नाही घेणार कोणी. काय हत्ती, रेडिओ जुना आहे, काही पैसे नाही मिळणार याचे. हा, हे पण बंद करून ठेवलंय. रिकामे रिकामे डब्बे भरून ठेवले नुसते शोकेसचे. किचन रूम, किचन मध्ये काय असणार? आत्ताच जेवण झालं माझं. धत्तरी की इथे पण हत्तीस. बेडरूम, कसला हवा झालाय. मरू दे.
मला वाटलं अडकलो. देवा, काहीतरी सापडू दे. चांदीचं दिसतंय. चला, यावेळेस हे तर हे. सुरेश, आलीस तू? मला वाटलं बँकेच्या नावाखाली पळून गेली असते. पण कशी जाणार ना? हे एवढं सगळं घर सोडून कशी काय जाणार तू? नाहीतर त्या गार्गीला. हो, सॉरी. बरं, पैसे आणलेत का तू? आणले की नाही? आणले. किती आणले? 60,000. 8,000. हे मी मोजू का एकदा? मोजू? पण जाऊ दे. हा, विश्वास आहे का माझा तुझ्यावर? विश्वास. आई शपथ, काय करकरीत नोटा आणल्यास का तू? एकदम कडक. ए किरण, अजून पैसे नव्हते का ग? माझ्याकडे एवढेच पैसे. गळ्यातली चेन किती? सुरेश, जेवढे पैसे मिळाले त्याच्यात समाधान मान आणि चालता हो इथून. ठीक आहे, तर एवढ्या पैशाने तर माझं काही होणार नाही. तू म्हणतेस तर जातो मी. पण हा, पैसे संपले की परत येणार का मी? चल, येतो. हा, वा, मजा आली एकदम. काय आई, आवडली का फिल्म? मला तर खूप आवडली. हसून हसून पोट दुखायला लागलं. किरण असली असती ना, तिलाही खूप मजा आली असती. मला तर इतकी आवडली ना फिल्म की मी पुन्हा सुद्धा बघायला तयार आहे. निलय, तुला नाही आवडली का फिल्म? बरी होती. नाही, पण तू हसला नाहीस. ते ऍक्च्युली आई, मी सांगते ना, तसा निलयचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो जरा कमी हसतो. खडूस आहे ना थोडा. हे काय नवीन आता? अरे हो, हे बघ, माणसाला हसायला आलं की त्यांनी मनमोकळेपणाने हसावं. हसायला काय पैसे लागतात का? इट्स ओके निलय. ठीक आहे, असतात काही माणसं अशी, वरून फणसासारखी काटेरी आणि आतून गऱ्यासारखी गोड. चला निघूया का? आपल्याला मावशीसाठी अजून गिफ्टही घ्यायचंय. अरे हो, ते विसरायला नको. कशी विसरणार, मला आहे ना लक्षात. निघूया आता. हो हो, जाऊया. ठीक आहे, मी पण निघतो. यू गाईज कॅरी ऑन. आता कुठे, ऑफिसला की घरी?
हो ऑफिसलाच जायचंय, पण त्याआधी वाटेत एक काम आहे ते करून जाईन. गार्गी पिशवा. ओह थँक्यू सो मच. येतो काकू. बाय. बाय. चला लवकर जाऊया, नाहीतर दुकानं बंद होतील. हो चला. हा? चला. ते आता तरी कॅब बुक कर ना, मला चालायचा कंटाळा आला आता. हो नाही करूया ना आता. वा गार्गी वा, मजा आली आज. तुझ्यामुळे आजचा दिवस एकदम मस्त गेलाय बघ. हो ना. खरंच खूप बरं वाटलं. कित्येक महिन्यानंतर आपण असे फिरायला गेलोय. येस. आणि मी तर ठरवलंय महिन्यातला एक दिवस तरी फिरायला काढायचा. फिरायला जायचं आपण सगळ्यांनी मिळून. मी तर याच्यासाठी एक दिवस सुट्टी पण घ्यायला तयार आहे. अरे वा. अहो नाही नाही, गार्गीच्या वेळेप्रमाणे ठरवत ना, तिला वेळ नसतो. आई आता मी ठरवलंय एक दिवसाची सुट्टी काढायची आपल्या सगळ्यांसाठी. आय प्रॉमिस. गुड गर्ल. आणि तो आपल्याबरोबर निलय आला तरी चालेल. काय हो? तो कशाला? अगं म्हणजे त्याला वेळ असेल तर येऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे? मावशीला गिफ्ट देऊन येते. हो चालेल, देऊन ये. अहो मी काय म्हणते ऐका ना, निलय खूप चांगला मुलगा आहे. स्वभावाला बोलायला खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे दोघांचं छान जमतं. स्वाती, म्हणून तू लगेच जोड्या जमवायला सुरुवात नको करू. कसं आहे ना, गार्गीला स्वतःचंही मत असूच शकतं ना. हो असेल ना, मी कुठे तसं म्हणते काही. म्हणूनच म्हणतोय जरा धीराने घे. नाही, मी वेळ काढून तिच्याशी बोलेन. बरं ऐक ना, मला जरा थंड दूध देशील प्लीज. खूप जळजळल्यासारखं होतंय ग. झालं तुमचं परत सुरू? अगं थोडं जळजळत आहे म्हणून सांगतोय थंड दूध दे. काय थंड दूध घेतल्याने ऍसिडिटी कमी होईल, नाही तर ही ऍसिडिटी ना मला हैराण करून सोडेल ग. तुला तर माहितीये मला किती त्रास होतो ऍसिडिटीचा. आजारी पडायचो ना उगीच. काय हे परत तुम्ही सुरू केलं काहीतरी बोलणं? किती वेळा सांगितलंय वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. उगीच नेहमी नेहमी वाटेल ते बोलत बसायचं. चुकलो बाई चुकलो, परत नाही बोलणार. मावशी अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हात पुढे कर. आता हे काय नवीन? हात पुढे कर ना. अरे काय आहे? गिफ्ट तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अगं कशाला? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी खूप प्रयत्न केला लवकर येण्याचा, पण मला काही लवकर येता आलं नाही. आणि त्यामुळे तुझ्यासाठी गिफ्टही आणता आलं नाही. म्हणून म्हटलं आज छान वेळ आहे तर तुझ्यासाठी गिफ्ट आणावं म्हणून आणलं. थँक्यू. अगं पण मी आता लहान आहे का मला गिफ्ट वगैरे द्यायला? पण गिफ्ट हे लहान मुलांनाच देतात असं कोण म्हणतं? मग तू का मला गिफ्ट देतेस ग? कारण तू माझ्यासाठी लहान. हो का? मग आज सकाळी असं कोणीतरी म्हणत होतं की आमची गार्गी आता मोठी झाली आहे. तू पण ना. हे गिफ्ट ओपन करून बघ आणि मला नक्की सांग तुला आवडतंय का. आणि खरं खरं सांगायचं. हो नक्की सांग. पण तुम्ही लोक बाहेरून कधी आलात? अगं जस्ट आलो. मी तुला खूप मिस केलं. आईचं तर सतत चाललं होतं किरण असती तर आपण इथे गेलो असतो, किरण असती तर तिथे गेलो असतो. तिने फिल्म मिस केली, तिला फिल्म आवडली असती. अरे वा, तुम्ही पिक्चर सुद्धा पाहिलात? हो आणि खूप छान होती हा फिल्म. मी यायला हवं होतं. मग काय, पण पुढच्या वेळेला मी नक्की येईन. नक्की येईन. नाही यायचंच आहे. आणि आजच असं ठरलंय की महिन्यातून एकदा तरी आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी जायचं बाहेर फिरायला. अरे वा, मग तर मी नक्कीच येईन. हा. बर, तू मला गिफ्ट दिलंयस, मग आता मला तुला रिटर्न गिफ्ट द्यायला हवं. मावशी असं काही नसतं. असं असतं. अगं मला द्यायचंय आईस्क्रीम. आईस्क्रीम एनी टाइम. तुला माहितीये ना स्ट्रॉबेरी. पण मला वाटत नाही आई बाबा खाली उतरतील. खूप दमलेत ग ते.
चालेल, आपण पार्सल आणूया. चालेल. बरं, तू स्वातीला जाऊन सांग मी येते. डन. पण लवकर या. नक्की. बाय. बऱ्याच दिवसांनी गार्गीला असं हसताना पाहून खूप बरं वाटलं. सुरेशच्या येण्याने टेन्शन आलं होतं, पण गार्गीच्या हसण्याने दूर झालं.